degree divided by, now here take cross multiplication, 1 into cos 27 degree means cos 27 degree minus sin 27 degree divided by cos 27 degree. cos 27 degree cos 27 degree इथे कट होतील, कारण इथे पण आहेत, न्यूमरेटरला पण आहे आणि डिनॉमिनेटरला पण आहे. अँड रिमेनिंग टर्म्स आर cos 27 degree plus sin 27 degree divided by cos 27 degree minus sin 27 degree, and it is equal to LHS side of the equation. Therefore RHS equal to LHS. तर इथे आपण प्रूव्ह केलं की tan 72 degree equal to cos 27 degree plus sin 27 degree upon cos 27 degree minus sin 27 degree. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण हे प्रूव्ह करू शकतो किंवा LHS साइड घेऊन RHS प्रूव्ह करू शकतो. डिवाइडेड बाय cot 4a into cot a minus 1. अँड हेच आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो, या टर्म इंटरचेंज करू शकतो आपण, कारण मल्टिप्लिकेशन आहे cot a into cot 4a plus 1 divided by cot a into cot 4a minus 1, and it is equal to LHS side of the equation. Therefore RHS equal to LHS. तर इथे आपण प्रश्नाचा राईट हँड साइडचं जे cos 3 अपॉन cos 5 होतं ते आपण सॉल्व्ह केलं आणि इट इज इक्वल टू LHS असं आपण इथे प्रूव्ह केलं. तर किंवा LHS सॉल्व्ह करून आपण RHS इक्वल आहे हे सुद्धा ह्या पद्धतीने सुद्धा आपण हे प्रूव्ह करू शकतो. तर इथे आपण RHS साइड घेतली आणि ती सॉल्व्ह केली आणि इट इज इक्वल टू LHS साइड हे आपण इथे प्रूव्ह केलं. हे कट होतील. √3 plus 1 minus √3 minus 1 to √2 divided by √3 plus 1 plus √3. आता इथे मायनस आहे, इथे निगेटिव्ह बाहेर आहे, मायनस बाहेर आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला साइन बदलावं लागेल, याची पॉझिटिव्ह करायला लागेल. √3 plus 1 plus √3 minus 1 divided by 2√2 हे दोन्ही कट होतील. इथे √3 पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह आहे, मायनस आणि प्लस आहे इथे, त्याच्यामुळे हे दोन्ही कट होतील. 1 plus 1 2 अँड √3 plus √3 मीन्स 2√3. इथे 1 plus 1 and minus 1 हे कट होतील. अँड देअरफॉर आन्सर इज 2 1 2 2 1 2 1 divided by √3 and it is equal to RHS side of the equation. Therefore LHS equal to RHS.